पोरा जीजी तू इथं काय करतेस? अरे कुठं होतास पोरा तू? तुला किती शोधलं मी. अरे पार जीव माझा मेटा कुठे लाला की र. इथंच होतो. अरे तू कुठं होतास पोरा? समजा गावात प्रदक्षिणा घालून झाली माझी. अरे दिसभर शोधलं तुला पण कुठंच नाही गावलास. मग मला वाटलं रानात गेला असेल सोन्या आंब्याजवळ. मग तिथं पण गेले पण तिथं पण तू नव्हतास. मग कॅनलवर असतील मग तिथं गेले पण तिथं पण तू नव्हतास. अरे कुठे गेला होतास पोरा तू? असं काय येडे पिशासारखं वागतेस? इथंच होतो. पोरा एक सांगू, गेलं पैसे जाऊ दे, तू नको लय जीवाला घोर लावून घेऊस. आपल्या नशिबातच नव्हतं म्हणून सोडून देत. अरे तू आहेस तर समजाय मला. तुझ्यापेक्षा काय बी जास्त नाही बघ मला. जीजी मी मुद्दामून नाही केलं ग. मला खरंच भरती व्हायचं आर्मीत म्हणून पैसे भरले मी. माहितीये पोरा मला माहितीये. मला माझ्या आईचं दागिनं घाण ठेवायचं नव्हतं. मी हे सगळं केलं तर फक्त तिची इच्छा होती की मी आर्मीत जावं म्हणून केलं. जीजी मला माफ कर. रडू नकोस पोरा, नको ग सोने माझं रडूस. माझ्या लेकीनं तुला जन्म देताना लय कष्ट खाल्ल्यास आणि तू जर अशी हार मानलीस तर तिच्या आत्म्याला काय वाटेल? तुला माहितीये तू पायाळू म्हणून जन्माला आलास. स्वतःच्या पायावर नीट उभं बी राहता येत नव्हतं तुला. समधी म्हणायची पोर लय नाजूक निघाल, पण माझी लेक म्हणायची माझं पोर पायाळू आहे. आता त्याला त्याच्या पायावर न का उभं राहता येईना, पण हेच पोर पुढं येणाऱ्या प्रत्येक संकटात पाय रोवून उभं राहील.